त्यामुळे नानाभाऊ बघा, अजितदादांनी काय सांगितलं, या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब या देशाचं या ठिकाणी नेतृत्व करतायत आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर अरे बोलू दे ना, बोलू द्या. आणि म्हणून विकासाबरोबर अजितदादा आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे आपण कुणाच्याही मनामध्ये संभ्रम बिलकुल राहता कामा नये. कुणबी ज्या नोंदी आहेत या 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो, ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल. असं कोणी काहीतरी सांगताय एकाला मिळाल्यावर 500 लोकांना मिळणार, परंतु हे जिकडे मिळतच नव्हते दाखले, त्या जस्टिस शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे मिळायला लागल्या. आणि तुम्हाला मी सांगतो, मी पहिले अगोदरही सांगितलं, कुणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही आणि आम्ही सरकार म्हणून आमची सगळी जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आंदोलनकर्ते जे आहेत, म्हणजे ओबीसी मधले असतील, आपले मराठा समाजाचे जरांगे पाटील असतील, यांना देखील माझं नम्र आव्हान आहे की सरकार एवढं पॉझिटिव्ह आहे, सरकारने काम केलेलं आपल्या समोर आहे. सरकार नकारात्मक भूमिकेत पहिल्या दिवसापासून नव्हतं, नाहीतर मग सरकार म्हणून काही लोक आमच्यावर देखील टीका करतात, सरकारने हे करायला नको होतं, ते करायला नव्हतं, परंतु आम्ही कुठलाही इगो मनामध्ये ठेवला नाही. छोटा माणूस आहे का मोठा माणूस आहे, नाही तर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ अतिशय जेव्हा ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गेलेला आहे, तिथला विषय जो सोडवलेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की एक टप्पा आपण पुढे चाललोय, या 2 टप्पे आपल्याकडे बाकी आहेत आणि त्याच्यातून देखील मराठा समाजाला, पुन्हा एकदा मी सांगतो, मराठा समाजाने देखील यामध्ये सरकारची जी काही कामगिरी आहे, सरकारचे जे काही प्रयत्न आहेत, सरकारने जी जबाबदारी घेतलेली आहे की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि यावर विश्वास ठेवून आपण जे काही आंदोलन आहेत ती आंदोलने देखील या ठिकाणी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, कायदा नाही, माझं कंप्लीट झाल्यावर कायदा सुव्यवस्था नाही. बसून घ्या त्यांचं चालू आहे. झालं रिप्लाय चालू आहे. झालं नाही रिप्लाय चालू आहे. खाली बसा. एक मिनिट एक खाली बसा. कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सरकार घेतच आहे, परंतु विरोधी पक्षाची आपली जबाबदारी आहे आणि या राज्यातल्या जनतेची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था राखणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून मी आंदोलन करताना पुन्हा एकदा आवाहन करतो की सरकारच्या कामावर आपण विश्वास ठेवा, आपल्याला न्याय सरकार देणार आहे, हा आमचा शब्द आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभागृहाने या विषयावर, या प्रस्तावावर